नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सगळ्यांच्या आवडीचा मॅगी मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपल्याला मॅगी मसाला बनवायचा आणि मसाले आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहे। तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा कप धणे, त्यानंतर घालायचं आहे 1 चमचा जिरं, अर्धा चमचा बडीशोप, त्यानंतर घालायचं आहे इथे मी मोजून बरोबर 40 मिरी घेतलेली आहे आणि पाव चमचा मेथीचे दाणे, 2 इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, त्यानंतर इथे 5 लवंग, इथे घेतलेले आहे 7 ते 8 शेंगदाणे, 1 मोठी वेलची आणि 3 हिरवी वेलची घेतलेली आहे, त्यानंतर घेतलेले आहे 2 तेजपत्ता, असे छोटे छोटे तुकडे करून टाकायचे आहे आणि यातच घेतलेले आहे 2 चमचे कसुरी मेथी। आता फक्त आपल्याला 2 ते 3 मिनिटे फक्त गरम करून घ्यायचं आहे, खूप जास्तीचं सुद्धा भाजायचं नाही। गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे, कारण आपला मसाला जास्त दिवस टिकावा त्यासाठी आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे। जो काही यामध्ये थोडाफार ओलसरपणा असतो तो आपल्याला घालवायचा आहे। आता हे मसाले भाजून झालेले आहेत, तुम्ही इथे बघू शकता। आता हे एका ताटामध्ये काढून पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे। तर इथे मसाले सगळे थंड झालेले आहे आणि मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरचं भांडं घेताना हे कोरडं घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं आहे आणि बारीक अशी आपल्याला पावडर दळून घ्यायची आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण याची पावडर करून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले घालायचे आहे। तर इथे बघा, जो पोहे खायचा चमचा आहे त्या चमच्याने मी सगळी मापे घेतलेली आहे। तर इथे घालायचं आहे आपल्याला 1.5 चमचा लसणाची पावडर, त्यानंतर घालायचं आहे 2 चमचे कांद्याची पावडर आणि आपला मसाला खराब होऊ नये किंवा त्याला जाळी आळी लागू नये त्यासाठी इथे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि यामध्ये घालायचं आहे 1.5 चमचा गव्हाचं पीठ, 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा सुंठ पावडर, 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी पावडर, त्यानंतर अर्धा छोटा चमचा साखर, चवीपुरतं मीठ आणि यामध्ये घालायचं आहे 1 चमचा अजिनामोटो। आता हे सगळे मसाले घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हे बारीक दळून घ्यायचं आहे। तर इथे आपण सगळा मसाला बारीक असा दळून घेतलेला आहे आणि वास खूप छान सुटलेला आहे। तर इथे आपला मॅगी मसाला तयार झालेला आहे। आता हा मॅगी मसाला तुम्ही मॅगीत तर टाकू शकता, पण बऱ्याच अशा सुक्या भाज्यांमध्ये सुद्धा तुम्ही घालू शकता। आता मुले ज्या भाज्या खात नाही त्यामध्ये जर तुम्ही ह्या भाजी बनवताना जर मसाला घातला, प्रत्येक भाजीमध्ये किती बनवायची त्यानुसार तुम्ही मसाला घातला तर भाज्या अतिशय टेस्टी होतात आणि करायला खूप सोपं आहे। घरच्याच हाताखालच्या साहित्यामध्ये हा मॅगी मसाला बनवून तयार होतो। आता तुम्हाला दुकानात जायची गरज नाही, घरच्या घरीच तुम्ही हा पाहिजे तेव्हा ताजा मसाला बनवू शकता आणि खूप म्हणजे खूप सोपं आहे। फक्त मसाला भाजून घ्यायचा आणि बाकीचे जे कोरडे मसाले आहे ते घालून घ्यायचे आणि मिक्सरला फिरवायचा, लगेच आपला मॅगी मसाला तयार झालेला आहे। तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही हा मॅगी मसाला एकदा बनवून ठेवा आणि 6 महिने वापरा। हवाबंद काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा, म्हणजे छान जास्त दिवस हा टिकतो आणि पाहिजे तेव्हा तुम्ही वापरू शकता। तर तुम्हाला माझी ही मॅगी मसाल्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।